फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला पाहूयात आज आपण कोणते ब्लाऊज शिवलेले आहेत आणि त्याच्यात कोणत्या डिझाईन्स बनवलेले आहेत. तर हा पहिला ब्लाऊज आहे, तुम्ही पहा सिंपल ब्लाऊज आहे, फोरटक्स ब्लाऊज आहे, थोड्याशा वयस्कर बाई आहेत त्या. आणि त्याला पहा इथं तुम्हाला दिसत असतील थोड्याशा सिल्वर कलरच्या लायनिंग्स आहेत ह्या ब्लाऊजवरती, त्यामुळे त्याला इथं सिल्वर कलरचीच पायपिंग टाकलेली आहे दोरीची. आता सहसा मी हाताने नाही करत पायपिंग, तर दोरीचीच पायपिंग टाकते, म्हणजे त्याला छान लुक येतो आणि एकदम ते परफेक्ट बसतं, ब्लाऊज छान दिसतात त्याची, मग घडी पडत नाही पायपिंगची. जर हाताने केली तर मग घडी पडल्यासारखी होती मागच्या साईडने, तर त्याला मी दोरीचीच पायपिंग टाकत असते. पहा तुम्ही, छान ब्लाऊज आहे. तर कशी वाटली तुम्हाला याची फिनिशिंग नक्की सांगा. तर हा दुसरा ब्लाऊज आहे, बटन ब्लाऊज आहे, म्हणजे थोड्याशा वयस्कर बाईच आहे त्या पण, त्यामुळे त्याला बटन त्यांनी करायला सांगितले होते. आणि ह्या पहा बोटनिक आहे, हा बोटनिक ब्लाऊज आहे. तुम्ही पहा त्याला काही पायपिंग वगैरे टाकलेलं नाही आहे, त्यांना सिंपलच लागत होता शिवून, त्यामुळे पहा सिंपलच शिवलेला आहे. तर हा 3 नंबरचा ब्लाऊज आहे, फोरटक्सच ब्लाऊज आहे हा पण, तुम्ही पहा. आणि त्याला पण इथं आता गोल्डन कलर आहे याच्यामध्ये, पण त्याला मी सिल्वर कलरचीच पायपिंग टाकलेली आहे दोन्ही साईडने. पण सध्या आता पायपिंगच करतात बायका, जेणेकरून छान लुक पण येतो. जर भारीतलं जर ब्लाऊज असेल तरच त्याला छान कॉन्ट्रास्ट वगैरे करतात बायका. सिंपल ब्लाऊजला आता हे पहा अशाच पायपिंग करतात बायका, म्हणजे जेणेकरून त्यांना कोणत्याही साडीवर घालता येतो. जर अशी साडी त्यांच्याकडे असेल तर कॉन्ट्रास्टमध्ये असेल तर मग ते त्याच साडीवर घालायला लागतं. आता हा ब्लाऊज पहा किती मोठा आहे, आणि अशा ब्लाऊजांना मी दर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की असा एकतरी ब्लाऊज माझ्याकडे असतो ज्याला कापड पुरत नाही. तर पहा आता योगायोगाने होतं माझ्याकडे कापड, पिस्ता कलरच आहे हा. पुढच्या साईडनेच थोडंसं मी याला घेतलेलं आहे. आता हे पदराच्या आत झाकून जाणार आहे, त्यामुळे काही मागच्या साईडने दिसणार नाही, प्रॉब्लेम येणार नाही त्याला. तर पहा असे जे मोठाले ब्लाऊज असतात, म्हणजे मापांचे जे ब्लाऊज असतात त्याला पुरतच नाही कापड. तुम्ही पहा थोडंसं म्हणजे चेंज झालेलं तुम्हाला दिसत असेल, पण त्याच्यात मिळून जाते, काही त्याला एवढं ऑड वाटत नाही येते. हे पहा याला इकडच्या साईडने पण थोडासा बराच मोठासा भाग त्याला अटॅच केलेला आहे त्याच कापडाचा, पण हे बाहीला पुरत नव्हतं त्यामुळे त्याच कापडाचं इथं अटॅच केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने पण केलेलं आहे. इथे थोडासाच भाग आलेला आहे, पण ह्या स्लीव्जला थोडा मोठा भाग आलेला आहे. आणि याच्यावर पहा अशी डिझाईन आहे. आणि तुम्ही पहा याला मागच्या साईडने असा केलेला आहे शेप, याचा इथून असा गेलेला आहे, आणि हा चौकोनी शेप आहे, एकदम असा चौकोन आलेला आहे त्याला. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लाऊज? पहा तुम्ही किती मोठा आहे हा ब्लाऊज, मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे हा. आता तुम्ही हा पण ब्लाऊज पहा, हा पण मोठ्याच मापाचा आहे, किती मोठा ब्लाऊज आहे हा, तुम्ही पहा. पण याला कापड पुरलेलं आहे थोडंसं, मी एक्स्ट्रा कापड कापून घेतलं होतं याचं त्या पिसासोबत, त्यामुळे पुरलेलं आहे याला कापड. आणि आता अशा साड्या सध्या ट्रेंडिंगला आहेत, म्हणजे त्याला फक्त मध्ये थोड्याशा बुट्ट्या असतात आणि खाली अशी त्याला बॉर्डर असते, तर ती बॉर्डर पहा इथं आलेली आहे. आणि पुरलेला आहे याला कापड, म्हणजे झालेला आहे त्या कापडामध्ये हा ब्लाऊज, एक्स्ट्रा कापड लावायची याला काही गरज लागलेली नाही. पण थोडंसं इथं तुम्ही पहा एका साईडला आलेलंच आहे त्याला अटॅच इथं. आणि याची स्लीव्स पहा अशी शिवलेली आहे, किती छान त्याला आलेल्या आहेत त्या प्लेट्स पहा इथं एका ठिकाणी, त्या म्हणजे पूर्ण एकाच ठिकाणी केलेल्या नाही आहेत, त्या थोड्याशा वेगवेगळ्या लावलेल्या आहेत, जेणेकरून त्याचा एकदम छान फुगा पडणार आहे. आणि खाली इथं त्या साडीच्या कलरच्या पोटल्या लावलेल्या आहेत, हे तुम्ही पाहू शकता. आता छान फुगा पडतो अशा थोड्याशा लांब लांब लावल्याच्या नंतर, आणि किती छान आलेले आहेत तुम्ही पाहू शकता. त्याला प्रेस केलेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लाऊज नक्की सांगा. आणि हा पण ब्लाऊज पहा तुम्ही, मोठ्याच मापाचा आहे, फिरता कलर आहे हा, छान कलर वाटतो. तर पायाला पण गोल्डन कलरची मी टाकलेली आहे, इकडं गोल्डन कलरचं त्याच्यावर कॉम्बिनेशन आहे, डिझाईन आहे, आणि त्यामुळे इकडं गोल्डन कलरचीच मी पायपिंग टाकलेली आहे. मागच्या साईडला पण कोणताही डिझाईन केलेलं नाही, सिंपल आहे. आणि याची स्लीव्ज पहा, स्लीव्ज अशी केलेली आहे. तर पहा किती छान प्लेट्स पाडलेले आहेत, याला पण इथं पोटल्या लावलेल्या आहेत. हे पहा असं घातल्याच्या नंतर छान फुगा पडतो ह्या बाहीचा. तर प्रेस अजून करायची याला केलेली आहे एकदा. तर एका ठिकाणी न अटॅच करता सगळ्या प्लेट्स त्या थोड्याशा वेगवेगळ्या मी प्लेट्स अटॅच केलेल्या आहेत.
जेणेकरून ते फुलणार आहे फुगा घातल्याच्या नंतर. इथं वरच्या साईडने आणि खालच्या साईडने थोडासा निमुळता होत जाणार आहे. छान वाटतात अशा पण बाह्या. तर कसे वाटले तुम्हाला हे ब्लाऊज नक्की सांगा. पहा चला बाय, भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.